मग आज काय सब येते? आज चपात्या, चपात्या आणि कालवण. मटकी सोडलंय आता कोकऱ्यांना. तिला पाडलाय. लय माघारीत जाते आपलं दादा गाडी. चलो पाला टाकाय चाललो. दिसला का चेहरा? आणि गठुडं बघा, असा पांगवायला लागतो पालाव का दादा? पांगवाय का लागतो? पांगावलं म्हणजे मग खाती तशी तोडावती. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आत्ता आपलं आंघोळ बिंघोळ झाले आणि आता जायचे पाला गोळा करायला, म्हणजे गोळा केलेला बाहेर टाकायला. तर कुठं पाला बिला आहे आणि आजचं आपलं संपूर्ण दिवसभर आपलं काय करतोय आपण, कुठं मेंढरं चारतोय काय, ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल. चला तर मग या ठिकाणी बघा सगळ्या कोकऱ्यांना खायला टाकले. हे आता खाल्ले पार त्या गावान. हे आपल्या गावाने थोडं थोडं राहिले. ही जी फुगली ना ती बसली साईडला, आणि ज्यांना अजून भूक ती खात्यात ते. आणि ही करडं टाकत नाही, कारण करडं कोकऱ्यांना मारतात. तर हे करडं आता आले आणि ह्याच्याबरोबर लढी करते, ह्याला मारते. मोठे आहे ना हे, बाकी त्याच्या नादी नाही लागत, हे गडी नादी लागते. हो का तो का मारते. सोडलंय आता कोकऱ्यांना. तिला पाडलाय. लय माघारीत जाते. आपलं दादा बी आले ते का तिथंच तिडा पाडलाय. अलीकडे कसं दावा. मग आज काय सब येते? आज चपात्या, चपात्या आणि कालवण. मटकी मटकी कोंब आलेली. तर आईच्या चालले ते चपात्या आणि कोंब आलेली मटकी बनवायची. आपला गडी बघा अख्ख्या रासार बुकते मित्रांनो. बघा झोपलाय आता. असं सकाळ झाली की त्यांना रात्र होते आणि रात्र झाली की उजाडतं, म्हणजे नाही का रक्षण. त्यातून रात्री एक काय झालं माहिती आहे का मित्रांनो, आपल्या इथं रानडुक्कर, आता कोणाला माहीत नसेल किंवा कोणाला माहीत असेल, रानडुक्कर हे वेगळं असतं. आपल्या गावातल्या ह्यातल्या शहरातले जे डुक्कर असतं ते नाही, रानडुक्कर मित्रांनो. त्याची जवळजवळ 12 पिल्लून एक डुक्कर आपल्या इथं आलतं आणि ते रोजच येते. पण आज आम्ही बॅटरीच्या लाईटीत आम्हाला ते बघायला गावलं. ते आता ते घाई गडबडीत व्हिडिओ शूट नाही झाला, ते नाही ते एक क्लिप गावली असते आपल्याला, पण ते काय गावले नाही. पण मित्रांनो कुत्री का अख्ख्या रातभर 2-4 दिवस झालं कुत्री भुकत होती आणि आम्ही म्हणायचो कुत्री का भुकत्यात. आणि इकडं बिबट्या सुटलाय, त्यामुळं असं वाटायचं आयला बिबटे येतोय का काय काय असं म्हणजे वाटायचं. पण रात्री डाऊट क्लिअर झाला आपला, कारण का तो एक डुक्कर आणि त्याच्या मागं 10-12 पिल्लू अशी आमच्या वाघरीच्या कडनी अशी सनाट पाळली कुत्री त्यांच्या मागं. तेव्हा कळलं आम्हाला आईला हाय रानडुक्कर येते आपल्या इथं रोज. आपलं दादा गाडी. चलो पाला टाकाय चाललो. 2 खडकी घेतलेले. आपल्या इकडचं गाव कासुर्डी गाव. तर आम्ही आलेलो आहे आपल्या लोकेशनवरती. बघा ही साडी आणले टाकायला पाला. भरून एक जणांनी द्यायचं आणि नेऊन एक जणांनी टाकायचं. ते आता लय मोठी आहे, त्याकरता दुहेरी हातरून भरायचं आहे पाला. तर आपला पाला भरायला सुरुवात केलेली आहे. बघा कसं कावळा भरायचं असते ते, म्हणजे एका जाग्यावर हे आख्यात पांगलेला होता, एक 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 पाणी एका जागी. तर असं एका जाग्यावर ढीक केलं आहे. हो का इथं जसा ढीक केला आहे ना असंच ढीक केलं आहे पडेल बी. आणि आपलं दादा तो का उचलून आणून टाकते. ते कसं बघा सगळं पान ना पान गोळा करून आणायला लागते. हो का इथं. तर दादा आपलं भरून द्यायला गठुडं आणि मी आपलं डोक्यावर नेऊन टाकायचं. मित्रांनो तोंड दिसतंय का नाही काय माहीत नाही, पण गठुडं बघा केवढं चालवले आता. दिसला का चेहरा? आणि गठुडं बघा केवढं आहे, लय मोठे मित्रांनो. आता पाला बघा किती आला याच्यात. हे वल्ला पाला एकदम जोड डोक्यावर आणलाय आपण. आता हे सगळ्या पटांगणात पांगून घ्यायचं आहे.
हो का, असं पांगवायला लागतं म्हणजे मेंढरं खात्यात. असं इथं डेक टाकलेला सगळे कोण पांगवून घेतलाय. हो का, हे आपलं शेवटचं गठुळ. हो का, दादांनी चालवलं इकडं आणि इकडून का नाही नेलं तर इकडं सगळा पाला पांगावलाय. तिकडं वर मित्रांनो दगडी आहेत, त्या दगडाच्या खालून हो का असा पार इकडं म्हणजे बराच पाला टाकलाय आता. आणि शेवटचं गठुळ झालं की आपलं झालं सगळं. तर हात बघा कसं झाले घाण, हे अख्खं पाला भरून भरून चिखल सगळा. हो का कसं झाले, असा पांगवायला लागतो पाला. हो का दादा, पांगवाय का लागतो? ते पांगावलं म्हणजे मग खातीत तशी तोडावत्यात. एका जागेवर तोडावत्यात नुसतं. असं म्हणजे सगळ्यांना खाता यावं म्हणून पांगवायला लागतो. हे असं सगळ्या रानात म्हणजे मेंढरं एका जागेवर गोळा का ती खात नाही नीट, नुसतं तोडवा तोडी करतात. त्या काळात असं पांगवून टाकायला लागते. तर आता आपलं जेवण बिवण झालेलं आहे आणि आपली आई बघा ही बांधते सगळे. आता आई बी इकडे तिकडे गोड्याला गेल्यानंतर कुत्री बित्री आहेत नाही इथं, त्याकरता कडनी असं सगळं पॅकिंग करायला लागतं. मग ह्याच्या आतमध्ये कोकरी. तर आत्ता आपल्याला कोकरी धरून मेंढरं सोडायचे आहेत मित्रांनो. त्याकरता आपलं सगळं आई आता तयारी करून घेते सावली बिवलीची. आता काय करायचे माहिती आहे का, पहिल्यांदी आपले ह्या वाघाला पाजायची. हो का, पक्क बोख्याले. अरे थांब थांब फळा थांब. हो का कसं लय भूक लागली त्याला मित्रांनो. हो का, ह्याला पाजायचे पहिलं, पळते मायकच नुसतं. ला पाजलं एका शेळीला आपल्या, तरी बी ह्याचं काही भागलं नाही. आणि आता ह्याला धरू, आता वाघरं ठेवून द्यायचे मित्रांनो. आता बाद झालं. आणि आपली आई बी धरते कोकरी. तर आईने किती धरले ते हो का, 2-3 धरले ते. ह्याच्यात आधीच 2 धरले ते. आणि तो बी जातो मी गेला गडी आता आतमध्ये. आपली सगळी मेंढरं सोडलेली आहेत, आता चालल्यात एक चरायला. जरा व्हायचं हिकून हिकून ह्या पडकानीच सरणार आणि पाणी येते तर व्हायचं पाणी पाजायची. दादा गेले ते बाहेर, दादा येऊस तर आपल्याला इकडंच अडवायला लागतील आता. तर मित्रांनो आपली मेंढरं सगळी ह्या पडकाने थांबल्या ते. आणि आत्ताच इथं मेंढरं पाणी पिऊन गेली. आणि इथल्या एका बोरला किती पाणी आहे बघा तुम्ही. हाच मित्रांनो तो बोर आहे आणि याला पाणी बघा, आवाज ऐका फक्त. मित्रांनो कसा आहे आवाज, आणि त्याची मोटर बिटर बघा, लय पाणी आहे या बोरला. आपलं दादा आलेला आहेत आणि आता चाराय चालवली मेंढरं. सकाळ धरून इकडंच होती मित्रांनो. आता जो पाला टाकलेला त्या पाल्यावरती चारायला न्यायचं ते यांना. सकाळी पांगावलेल्या पाल्यावरती आपली मेंढरं आणल्यात आता. हो का, हे असं इकडून सगळीकडून टाकलेलं, जेवढं टाकला होता ना पाला तेवढे सगळ्यात थांबले ते मेंढरं. हे आपला पाला खात्यात आहे आता. एवढं शालका चारा ह्योच त्यांना. तिकडं होती पडकानी, आता पाल्या आणल्या ते. तर आता आपली मेंढरं आल्या ते ह्या पडकानी. आणि मित्रांनो पडकातलं गावात नाही खात. तर हे जे पांढरं आहे ना, पांढरं हे बघा मण्यांसारखं बारक्या बारक्या ते खात्यात. दादा काय म्हणते त्याला? कन्ह्यार. मित्रांनो मेंढरं कन्ह्यार खात्यात. आता हे गावात नाही खात मोठं मोठं, पण कन्ह्यार ही लय खात्यात. आणि कन्ह्यारीला बी चांगलं दूध असतं. तर ह्या पडकात चांगली कन्ह्यार आहे, त्यामुळं आता हो का सगळी पांगून थांबले ते सगळी. तिथं पाला खाल्ला आणि त्यानंतर पाला खाल्या मग असं कसान बी खात्यात थोडं, पण कन्ह्यार लय खात्यात. आता आपली मेंढरं अडचणीच्या रस्त्यातनं बाहेर आणल्या ते. आणि आपल्याला मामा मदत करू लागलं. मामा मग आता बघणार तुम्हाला लोक युट्यूबला. काय सांगचाल लोकांना, काय सांगचाल? मला सपोर्ट करायला सांगा की, म्हणा ह्याला मोठं करा, बघा याचा व्हिडिओ, बोला की एकदा. मामांनी आपल्याला चांगली मदत केली बरं का मित्रांनो, मेंढरं आणू लागाय. तर आपलं जेवणाचं ताट आलेलं आहे. तर ही आईने मस्तपैकी बनवले गरमागरम मटकी आणि चपात्या सकाळच्याच आहेत आपल्या. तर हे आहे आपलं जेवण. कशी बनवली मटकी बघा. आता मेंढरातलं काम करीत होतो तेव्हा आईने शिजाय घातलेली, त्यामुळं कशी बनवली ती नाही दाखवता आलं, डायरेक्ट जेवण. तर आजचा हा आपला छोटासा ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.